भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून शिंदेंच्या शिवसेनेला पुन्हा खिंडार। डोंबिवलीतील 2 बडे नेते भाजपच्या गळाला तर रवींद्र चव्हाणांना प्रत्युत्तर मिळेल, शिरसाटांचा इशारा। काँग्रेसचे खासदार दिग्विजय सिंग उद्धव ठाकरेंच्या भेटीला। काँग्रेस हायकमांडचा संदेश घेऊन ठाकरेंशी चर्चा करणार, दुरावा मिटणार का याकडे लक्ष। जय पवारांच्या बहरीनमधल्या लग्नाला पवार कुटुंबातल्या ज्येष्ठांची अनुपस्थिती। शरद पवार, प्रतिभाताई पवार आणि श्रीनिवास पवारही अनुपस्थित राहणार, सूत्रांची माहिती। विदेशी राष्ट्रप्रमुखांसोबत विरोधी पक्षनेत्याला भेटू दिलं जात नाही। रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्या दौऱ्याआधी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा केंद्र सरकारवर आरोप। राज्यातील 29 महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम 15 ते 20 डिसेंबर दरम्यान जाहीर होण्याची शक्यता। आज निवडणूक आयोगाची सगळ्या महापालिका आयुक्तांसोबत चर्चा। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रातील भाजप खासदारांशी संवाद। संसदीय कामकाजातील सहभाग वाढवण्याच्या सूचना दिल्या। संभाजीनगरमध्ये श्री साई इन्स्टिट्यूटच्या हलगर्जीपणामुळे 100हून अधिक विद्यार्थी परीक्षेला मुकले। MCAच्या विद्यार्थ्यांकडून घेतलेली लाखो रुपयांची परीक्षा फी संस्थेनं विद्यापीठाला भरलीच नाही। एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट। पुण्यातील मांत्रिक महिला लुबाडलेले 14 कोटी परत देण्यास तयार। इंजिनियर दीपक डोळस यांची फसवणूक केली होती। देशभरात इंडिगोची 200 उड्डाणं रद्द। तांत्रिक बिघाडामुळे सेवा ठप्प। मुंबई, दिल्ली, हैदराबाद, पुणे, बंगळुरूमध्ये विमान प्रवाशांचे मेगा हाल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।